भावजाईने तुळशीची कुंडी फोडली, पण तिथेच फुटला तिचा अहंकार. तुळशी मातेची ही कथा शेवटपर्यंत ऐका. जिथे तुळशी आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो. श्रद्धेचं बीज मनात पेरलं की देव स्वतः त्या मातीला सोनं बनवतात. ही गोष्ट आहे पुरातन काळातील. रायपूर गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या घरामध्ये महादेव, त्याची पत्नी माया आणि त्याची मुलगी मधुरा, तसेच महादेवची बहीण मीनाक्षी हे सर्वजण राहत होते. महादेवचे आईवडील काहीच वर्षांपूर्वी देवाघरी गेले होते. तेव्हा मीनाक्षीचे वय फार कमी होते. त्यामुळे भावानेच बहिणीला आधार देऊन सांभाळले होते. मीनाक्षी देखील आपल्या भावाचा खूप आदर सन्मान करत असे. तिच्यासाठी तिचा भाऊ म्हणजे देवासमान होता. काही वर्षांनी महादेवचं लग्न मायासोबत झालं. महादेव विचार करत होता की आता घरामध्ये एक स्त्री आली आहे, त्यामुळे माझ्या बहिणीला देखील सोबत झाली. आता माझ्या डोक्यावरचं थोडं ओझं कमी झालं. पण त्याचा हा विचार काहीच दिवसांमध्ये चुकीचा ठरला. मायाचं मीनाक्षीसोबत अजिबात जमत नसे. माया मीनाक्षीला सतत घालून पाडून बोलत असे. तिला मीनाक्षीचा खूप राग येत असे. मीनाक्षी दिसायला खूप सुंदर नव्हती. रंगाने ती सावळीच होती. त्यामुळे मायाला सतत ही भीती वाटत असते की हिचं लवकर लग्न होणार नाही आणि कदाचित हिला आयुष्यभर मला सांभाळावं लागेल. पण मीनाक्षी मात्र मनाने खूप समजदार आणि प्रेमळ होती. ती आपल्या वहिनीपुढे सर्व कामे करत असे. तिची वहिनी तिला प्रत्येक वेळेस त्रास देत असते, पण तरी देखील ती चुकूनही आपल्या भावाकडे त्याबद्दल तक्रार करत नाही. मीनाक्षी घरातली सर्व कामे करत असे, देवपूजा करत असे आणि सर्वत्र नेहमी स्वच्छता ठेवत असे. तिची तुळशीवरती खूप श्रद्धा होती. ती तुळशी मातेची खूप पूजा करत असे. तिच्या तोंडी नेहमी तुळशी मातेचे नामजप चालत असे. मायाला मात्र तिचं सतत तुळशी पुराण आवडत नसे. काही दिवसांपूर्वी मायाची बहीण मायाकडे आली होती, कारण तिला बाजूच्या गावातील एक स्थळ सांगून आलं होतं. ती लोक मुलीला पाहायला येणार होते, म्हणून मायाचं गाव जवळ असल्यामुळे मायानं आपल्या बहिणीला आपल्या घरी बोलावून घेतलं होतं. मायाची बहीण खूप सुंदर होती. इतकी गोरी होती की चंद्रालाही बाजूला ठेवेल. तिचा नाकी डोळी नक्षा एखाद्या अप्सरेप्रमाणे होता. तिला पाहण्यासाठी जी मंडळी येणार होती ती त्या गावातील प्रतिष्ठित आणि खूपच गर्भश्रीमंत मंडळी होती. माया तर खूप आनंदात होती, कारण आपल्या बहिणीला इतकं श्रीमंत आणि चांगलं स्थळ मिळणार यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला ह्या गोष्टीची अगदी पक्की खात्री होती की ती लोक आपल्या बहिणीला नकार देऊ शकत नाहीत. तिची बहीण देखील त्याच आविर्भावात होती. माया बहिणीला काहीही काम करू देत नसे. उलट माया बहीण आल्यापासून तिच्यासोबत सतत गप्पा मारत बसत असे. घरातील स्वयंपाकापासून दारातील देखील सर्व कामं मीनाक्षीलाच करावी लागत होती. पण मीनाक्षीला मात्र या गोष्टीचं अजिबात दुःख वाटत नव्हतं. उलट त्या दोघी बहिणींचं प्रेम पाहून तिला आनंदच होत होता. अखेर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी मायाच्या बहिणीला बघायला पाहुणे मंडळी येणार होती. माया अगोदरच मीनाक्षीकडनं घरातील सर्व कामे आवरून घेतली होती. तिच्याकडून सर्व स्वच्छता तिनं करून घेतली होती आणि आता तिनं मीनाक्षीला अंगणातील कामं करण्यासाठी सांगितले होते. मीनाक्षी अंगणातील कामं आवरत होती. तितक्यात पाहुणे मंडळी आली. मीनाक्षीने त्यांना पाहून त्यांचे आदराने स्वागत केले. त्यांना घरात जाण्यास सांगितले. घरामध्ये बघण्याचा सर्व कार्यक्रम झाला. पाहुणे मंडळींनी जेवणं झाली तरी मीनाक्षी आपली कामच आवरत होती. जेवण झाल्यानंतर वहिनीने लगेचच तिला भांडी उचलून घासायला ने असं सांगितलं. तिने अजिबात तक्रार न करता भांडी घासायला घेतली. तिला जेव म्हणूनही वहिनी म्हणाली नाही.
भाऊ देखील गप्पच होता. आलेली पाहुणे मंडळी आनंदानं त्यांच्या घरी निघून गेली. मायाला वाटलं की झालं, आता हे लग्न जमलेलं आहे. लवकरच आपल्या बहिणीच्या लग्नाची वरात निघेल. मायाची बहीण देखील त्याच रुबाबामध्ये होती. 2च दिवसात त्या मंडळींचा निरोप आला. पण आता घडले मात्र उलटच होते. त्यांनी लग्नासाठी मायाच्या बहिणीला पसंत न करता मीनाक्षीला केले होते. हे ऐकून मायाच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. तिला काय करावं ते कळेना. तिनं आता रोजच आदळा आपट करायला सुरुवात केली होती. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मीनाक्षी अंगण झाडत होती. तिनं त्यानंतर तुळशीला पाणी घातलं आणि ती तुळशी मातेची आरती करू लागली. पण हे सारं काही पाहून का कुणास ठाऊक, पण मायाचा मात्र पारा चढतो. ननंदेच्या चेहऱ्यावरती शांत स्मित होतं, तर भावजईचा तुच्छ भाव होता. माया तिला चिडून म्हणते, तुझा विवाह झाल्यावर तुला तुळसच खायला देईन, ऐकलंस का? मीनाक्षी शांतपणे म्हणाली, तुळशीचं नाव घेतलं तरी पुण्य मिळतं, खायला मिळाली तर सौभाग्यच आहे. माया अजून चिडून म्हणाली, हुंडा म्हणून तुला तुळसच देईन, मग बघू कशी जगतेस. काही दिवसांनी घरात लग्नाची तयारी सुरू झाली. साखरपुडा, गाणी, आनंदाचे वातावरण. पण माया मात्र रागात होती. ती मीनाक्षीशी काही जास्त बोलत नव्हती. मीनाक्षी तुळशीसमोर डोळे मिटून प्रार्थना करत होती, आई, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. माझ्या भावाला, वहिनीला आणि कुटुंबाला सुखात ठेव. माझा भाऊ माझ्यासाठी सर्व काही आहे. कारण तिला माहीत होतं की देव नेहमी त्यांच्याच सोबत असतो ज्यांची श्रद्धा अढळ असते. पण मानवी मनात मत्सर दाटला की भक्तीचं तेज झाकलं जातं. माया मात्र मनातल्या मनात विचार करते, तिचा एवढा मान, बघूया आता तुळशी तिला काय देते. काही वेळात वरात नाचत येते. ड्रम, लेझीम, आनंद हे सारं पाहून मायाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती रागाने अंगणातील तुळशीचं भांडं फोडते. पण जेव्हा अभिमान भक्तीवरती प्रहार करतो तेव्हा देव स्वतः उतरतात न्यायासाठी. फुटलेलं भांडं अचानक तेजानं उजळतं. आतमध्ये स्वादिष्ट पदार्थ, मिठाई, फळं, दूध भरलेले दिसतात. माया म्हणते, हे काय, मी तर हे भांडं फोडलं होतं. तेव्हा लोक आश्चर्यानं म्हणू लागले, देवाचा चमत्कार झाला. देवानं तुळशीचं रूपांतर अन्नात केलं. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे पंचपक्वान्न दिसू लागले. माया अजूनच चिडले, कारण तिला मीनाक्षीच्या लग्नामध्ये फक्त भाकरी आणि भाजी बनवायला सांगितलेली होती. ती रागानं मीनाक्षीच्या खोलीत जाते. ती तिला दागिने देत नाही, त्याऐवजी ती तुळशीच्या मंजिरी तिच्या अंगावरती फेकते. तिने मीनाक्षीसाठी लग्नाचे कपडे देखील अगदीच साधे आणलेले असतात. ते देखील ती तिच्या अंगावरती फेकून देते. पण काय आश्चर्य, त्या मंजिरीने सोन्याचे दागिने होतात आणि कपडे मात्र रेशमी बनतात. मायाचा जळफळाट आणखी वाढतो. लग्नानंतर जेव्हा मीनाक्षी सासरी जायला निघते तेव्हा माया तिला काही गाठोडे बांधून देते. त्यात गाठोड्यांमध्ये तिने तुळशीची पानं आणि फांद्या बांधल्या होत्या. मीनाक्षी जेव्हा आपल्या सासरी जाते त्यानंतर सासरची मंडळी गाठोड्यामध्ये वहिनीनं नक्की काय दिलं आहे हे पाहण्यासाठी ते गाठोडे उघडतात. गाठोडे उघडल्यावरती आतील दृश्य पाहून ते सर्वजण आश्चर्यचकित होतात. कारण त्या दागिन्यांमध्ये सोने, हिरे, पाचू यांचे दागिने होते. मीनाक्षीला ते सारं पाहून आनंद होतो. तिला कळतं की ही सारी तुळशी मातेची कृपा आहे. कारण जेव्हा भक्तीला देवाचा आशीर्वाद मिळतो तेव्हा पानं सोन होतं आणि मातीही रेशमी वाटते. जेव्हा ही गोष्ट मायाला कळते तेव्हा तिला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो. जेव्हा मीनाक्षी माहेरी येते तेव्हा माया डोळ्यात पाणी आणून तिला म्हणते, माझी
चूक झाली बहिणी, देव मला क्षमा करो. आजपासून आपण दोघी मिळून तुळशीची पूजा करूया. भावजय ननंदेसोबत तुळशी पूजा करते. दोघे आनंदानं आरती म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, ज्या घरात तुळशी आहे तिथे प्रेम असतं आणि ज्या मनात प्रेम आहे तिथेच देव असतो. तुळस म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि समृद्धीचं प्रतीक. ती फक्त वनस्पती नाही, ती जीवनाचं शिक्षण आहे. भक्तीचं बीज मनात पेरलं की देव स्वतः फळ देतात. श्रद्धा असेल तर चमत्कार नक्कीच घडतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जय तुळशी माता लिहायला विसरू नका.